7:30. नमस्कार. शाश्वत अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण TET 2018 या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 मधील अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्र या घटकावरील प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत. त्याच्या उत्तरांसह मला आपल्यासोबत संवाद साधताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आठवण करून द्यायची आहे की शाश्वत अकॅडमीने होऊ घातलेल्या TET 2024च्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना एक संधी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. आपण निश्चितच याचा लाभ घ्यावा. शाश्वत अकॅडमीनं आपल्याला सध्या जे पेपर सोल्युशनवरती आपण जे चर्चा करत आहोत, येणाऱ्या काळात आपल्याला विविध घटकांची ऑनलाईन लेक्चर्स हे सुद्धा इथेच ऐकायला पाहायला मिळतील आणि सोबतच ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष बॅचेस सुद्धा या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला शाश्वत अकॅडमीने उपलब्ध करून दिलेली आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की होऊ घातलेली TET शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे 2024ची, तर शाश्वत अकॅडमीनं जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस ज्या सुरू होत आहेत, तर त्याचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. आता आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शाश्वत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलचा ID तो आपल्याला दिसतो आहे. त्या माध्यमातून तुम्ही अकॅडमीशी जुळू शकता आणि स्क्रीनवरती आपल्याला एक मोबाईल नंबर दिसतो, हा शाश्वत अकॅडमीचा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी या परीक्षेसाठी पूर्वतयारी आपल्याला जी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी याचा लाभ करून घेऊ शकता. मला आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं लक्ष वेधायचं आहे की शाश्वत अकॅडमीने ही संधी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी केवळ 999 रुपयांमध्ये हा पूर्ण कोर्स जो आहे तो आपला पूर्ण करून घेण्यात येईल. तर मित्र, आपण सर्वजण याचा निश्चित फायदा घ्या. परीक्षेला सामोरं जाताना आपण पूर्वतयारीनिशी गेलो पाहिजे. त्यासाठी आत्मविश्वास आपल्याला असणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जी परीक्षा आपली होत आहे तोपर्यंत आपण सर्वजण ठाम अशा तयारीनिशी या TET शिक्षक पात्रता परीक्षेला सामोरं जाऊ आणि यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास आपण सर्वजण या निमित्तानं बाळगूया. आणि शाश्वत अकॅडमी तुमच्या सर्वांच्या सोबतीला आहेच. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊया. आज आपण 2018च्या TET परीक्षेची जी प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ज्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या या घटकाच्या प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत. सुरू करूया पहिल्या प्रश्नांपासून. तर स्क्रीनवरती आपल्याला पहिला प्रश्न दिसतोय. कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? आता आपल्याला आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथीतून जे स्त्राव द्रवतात तर त्यांचा आपल्या शरीराला निश्चित असा फायदा आहे. परंतु मर्यादेपेक्षा जास्त जर का हे स्त्राव वाढले तर त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या एकंदरीत शारीरिक अवस्थेवरती आपल्याला दिसून येतात. तर तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला याचा संदर्भ म्हणून विविध प्रकारच्या ग्रंथी, त्या ग्रंथीतून जो स्त्राव द्रवतो त्याच्या शरीरावरचे
सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम म्हणजे वाढल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात या संबंधीची चर्चा, त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. इथे आपल्याला थायरॉक्सिनची जर मर्यादेपेक्षा जास्त स्त्राव आपल्या शरीरामध्ये झाला तर यामधला पर्याय क्रमांक 2, ह्या व्यक्ती अस्थिर असतात, असा याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1चं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. अध्ययन उपपत्ती हा अध्यापन शास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तो विविध प्रकारच्या ज्या अध्ययन उपपत्ती आहेत या संदर्भात आपण अभ्यास केलेला असणं गरजेचं आहे, तो आपण करणारही आहोत. इथे जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तींमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही. ज्या मानसशास्त्रज्ञांनी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मांडल्या त्यांच्यामध्ये, त्या मानसशास्त्रांमध्ये यापैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही. तर आपल्याला माहित असेल की ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती किंवा अध्ययन उपपत्तीचे विविध जे काही संबोध मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला समाकारवादी उपपत्ती जी कोहलर आणि कोपका यांनी मांडलेली आहे, लेविनची क्षेत्रीय उपपत्ती आपल्याला माहिती आहे. तसेच या शृंखलेमध्ये गॅले, टॉलमन, आसुबेल आणि ब्रुनर अशा मानसशास्त्रज्ञांचा समावेश होतो. त्यामुळे या श्रेय नामावलीमध्ये ग्रुन्थी, गॅने, लेविन आणि ब्रुनर, तर इथे 1 नंबरचा जो पर्याय आहे या पर्यायावरती असा तो योग्य पर्याय आहे. ती प्रिंट मिस्टेक आहे. ग्रुन्थी नावाच्या मानसशास्त्रज्ञाचा यामध्ये समावेश होत नाही. आपण पुढे जाऊया. 3रा प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरता त्यांनी कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केले, असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कोहलरची जी अध्ययन उपपत्ती आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी संदर्भ म्हणून आपल्याला माहिती त्याची असणं गरजेचं आहे. त्या संदर्भातील समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्ती, अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून समस्या सोडवणे. कोहलर, कोपका आणि वर्दायमर यांनी ही उपपत्ती मांडली. कोहलर हा जर्मन मानसशास्त्रज्ञ, यांनी सुलतान नावाच्या चिंपांजींवर हा प्रयोग केला. उदाहरणार्थ एखादी कथा शिकवताना संपूर्ण गोष्ट शिकवावी व कथेचे भाग करून ती शिकवावी, मग कथेचे भाग करून ती शिकवावी, असं याचा सहसंबंध आहे. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे चिंपांजी, पर्याय क्रमांक 3. अध्ययन उपपत्तीशी संबंधित हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही. प्रश्नाच्या स्वरूपावरही आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मुळात इथे जे काही विचारलेलं आहे ते अध्यापनाचे लक्षणं, अध्यापनाची वैशिष्ट्ये या संदर्भात चर्चा केलेला हा प्रश्न आहे. तर अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप आणि व्याप्ती यामध्ये आपल्याला पूर्वज्ञान जागृती, अध्ययनाची वातावरण निर्मिती, घटकांचे उदाहरणासह स्पष्टीकरण, त्यानंतर अध्ययन अनुभव, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आंतरक्रिया, ज्ञान मूल्ये यांचे विद्यार्थ्यांमध्ये संक्रमण, विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन, शिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि मूल्यमापन अशी अध्यापन प्रक्रियेचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती असते. आणि अध्ययन व अध्यापनाची काही मूलतत्वे आहेत ज्यांच्यामध्ये
दक्षता, अनुकूलता, तयारी, अभ्यास आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग, प्रभाव, परिणामकारकता, सर्वश्रेष्ठता, आधुनिकता, तीव्रता, स्वातंत्र्य आणि गरज किंवा आवश्यकता असे हे अध्ययन आणि अध्यापनाची तत्व आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ज्याच्यामध्ये आपल्याला जो पर्याय दिलेला आहे, अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे, हे विधान योग्य नाही, असा हा पर्याय आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्या संबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो. आता ही जी प्रतिमान आहेत, या प्रतिमानांचा आपल्याला संदर्भ म्हणून या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. तो विस्तृत आपण ज्या वेळेला घटकाचा विचार करू तेव्हा त्यामध्ये ते येणारच आहे. तर याच्यामध्ये सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने जी आहेत, ती सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानं, त्याच्यामध्ये न्यायतत्व आणि शास्त्रीय शोध प्रतिमान आहे, जे ऑलिव्हर आणि जेम्स शेवर यांच्या नावाने ओळखलं जातं. समूह अन्वेषण प्रतिमान हर्बर्ट थेलन आणि जॉन ड्युई यांना या प्रतिमानाचं श्रेय जातं. सामाजिक अभिरूपता प्रतिमान जे सरीन बुकॉक यांच्या नावाने ओळखलं जातं. भूमिका पालन प्रतिमान जे फॅनी शॉफेल आणि जॉर्ज शॉफेल यांच्या नावाने ओळखलं जातं. प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान बेथल व माइन आणि वर्गसभा प्रतिमान हे विलियम्स ग्लॉसर या शास्त्रज्ञांच्या नावाने हे सगळे प्रतिमान ओळखले जातात. आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींचा कोणत्या प्रतिमानामध्ये म्हणजे विचार केला जातो, तर त्याचं योग्य उत्तर आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. यामध्ये याचा विचार केला जातो असं याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. आता अध्ययनाच्या ज्या विविध व्याख्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत, त्यांच्यापैकी काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या व्याख्या ह्या निश्चित आपल्याला पूर्णपणे माहीत असणं गरजेचं आहे. आतापर्यंतच्या जवळपास सगळ्या TETच्या पेपरमध्ये अध्ययन या विषयाचा संबोध, संकल्पना, व्याख्या यावरती प्रश्न आलेला आहे. त्यामुळे विविध शास्त्रज्ञांनी ज्या अध्ययनाच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या संबंधी आपण जाणून असणं गरजेचं आहे. तर त्यांच्यामध्ये अध्ययनाच्या व्याख्या काही मानसशास्त्रज्ञांची या संदर्भात नावं सांगायची झाली तर नॉर्मल यलमन, नंतर मर्फी, गिलफोर्ड, वुडवर्थ, गॅरेट, मन, क्लॉजमियर, मॉर्गन, वेज, मॉर्स आणि क्लिंगो अशा काही मानसशास्त्रज्ञांची नावे आहेत. आणि ही जी व्याख्या आहे ती गॅरेट नावाच्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. गॅरेटची यांची ही व्याख्या आहे. इतर शास्त्रज्ञांच्या व्याख्या सुद्धा आपण सविस्तर त्या वाचून ध्यानात ठेवणे यासाठी आवश्यक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही. अध्ययनाचं स्वरूप आणि त्या संदर्भातले ही निरीक्षणं आहेत आणि त्याच्यामधलं काय योग्य नाही. वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्त्व असते. लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय. तर यामधलं कोणतं विधान योग्य नाही, तर याचा विचार करताना काळजीपूर्वक आपण
हे जर याचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय, असं जे इथं म्हटलेलं आहे हे विधान अध्ययनाच्या संदर्भात योग्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? विकास पातळी, शारीरिक, बौद्धिक आणि भावनात्मक अशा विकासाच्या पातळी दिलेल्या आहेत. उदाहरणे दिलेली आहेत. कल्पनाशक्तीचा विकास होतो, अभिवृत्ती निर्माण होते आणि निरनिराळी कौशल्ये निर्माण होणे. अशा पद्धतीनं हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर यासाठी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की मानवी वर्तनातील विकासाच्या ज्या 3 पातळ्या आहेत आणि त्यांची उदाहरणं. पहिली पातळी आहे शारीरिक पातळी. शारीरिक पातळीमध्ये काय होतं तर मनुष्याच्या निरनिराळ्या कौशल्य विकसनाची ती पातळी असते, म्हणजे निरनिराळी कौशल्य निर्माण होतात. बौद्धिक पातळीमध्ये काय होते तर त्याच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो आणि भावनात्मक पातळीमध्ये अभिवृत्ती निर्माण होते. अशी जर का याची लक्षणं आपण पाहिली तर यासाठी पर्याय क्रमांक 3 हा याचं योग्य उत्तर आहे. अ ला 3 शारीरिक पातळी, ब ला 1 बौद्धिक पातळी आणि क ला 2 म्हणजे अभिवृत्ती निर्माण होणे. हे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आपल्याला प्रश्न दिसतोय, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादे पलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे रिकामी जागा होय. म्हणजे अध्यापन शास्त्राशी निगडित हा प्रश्न आहे आणि यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की याच्यामधला त्या टप्प्यावर गेल्यानंतर त्याला कोणत्या संबोधाने ओळखलं जातं. तर याच्यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत आपल्याला, तो पर्याय आहे अंतिम प्रगतीचा काळ, पठारावस्था, शारीरिक व मानसिक परिसीमा आणि मंद प्रगतीचा काळ. तर हे जे लक्षण आहे, हा अध्ययन वक्राची परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी शारीरिक व मानसिक परिसीमा असा त्याचा योग्य पर्याय आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. ह्या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती या संदर्भात आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. डेव्हिड आसुबेल यांनी पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर विशेष भर दिलेला आहे. विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचं ध्येय असते. त्यांच्या अध्ययन विषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असं म्हटलं जाते. त्यामुळे अध्ययनाशी जी संबंधित प्रतिमाने विकसित केली त्यातील अग्रत संघटन प्रतिमान सुद्धा त्यांनीच विकसित केलेलं आहे. इथे अध्ययन अनुदेशन उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती, प्रभुत्व संपादन उपपत्ती आणि सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती असे 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी अध्ययन व अनुदेशन उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? आता अनुवंश ही संकल्पना थोडक्यात आपल्याला त्याचा संदर्भ माहीत असणं गरजेचं आहे. तर अनुवंशामध्ये अनुवंश इसवी सन 1880 मध्ये ग्रेगॉर मेंडेल यांनी त्यावर प्रदीर्घ असं संशोधन केलं. त्याने त्या मानसशास्त्रज्ञांनी वाटाण्यावर प्रयोग केले, त्यात संकर घडवून आणले. त्यांच्या मते 50% गुण आई वडील, 25% आजी आजोबा व उरलेला 25% जैविक भाग पणजी पणजोबा व अन्य पूर्वजांकडून मिळतं. हे एक तथ्य यामधलं. आणि दुसरं, टी.पी. नन यांनी असं म्हटलं आहे की जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक असतो. जन्मजात स्वभाव
आणि थोडक्यात अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरविणारा घटक आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. तर हे जे अनुवंशाचे नियम आहेत, हे अनुवंशाचे नियम ग्रेगॉर मेंडेल या शास्त्रज्ञांनी ते मांडलेले आहेत. अशा पद्धतीनं यामध्ये आपल्याला त्याचे संदर्भ म्हणून अनुवंशासंबंधीची विस्तृत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी म्हणजे करू नये? उपजत शक्तींच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत. क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी. विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावे. आता कोणती बाब टाळली पाहिजे? तर यामध्ये आपल्याला याचं काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर असं लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 जो आहे हे करणं शिक्षकानं टाळावं. विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. म्हणजे हे विधान जे आहे ते योग्य नाही असा याचा अर्थ होतो. यासाठी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बाह्य उद्दीपका संबंधी अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर याच्यामध्ये आपल्याला संदर्भ म्हणून अवबोध या विषयाबद्दल या संकल्पनेबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. तर अवबोध म्हणजे काय? संवेदना आणि अर्थ या दोघांचा मिळून अवबोध तयार होतो आणि अवबोधातून अर्थ जर का वजा केला तर संवेदना फक्त राहतात. मग संबोध म्हणजे काय? तर समान गुणधर्म असणाऱ्या चेतकांचा समूह म्हणजे संबोध. संवेदना म्हणजे काय? तर बाह्य उद्दीपकाची प्राथमिक स्वरूपाची जाणीव करून देण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. आणि प्रतिमा म्हणजे काय? तर उद्दीपकाचा संबंधित ज्ञानेंद्रियांवर परिणाम होत नसताना पूर्वानुभवाचे मनात जेव्हा पुनरुज्जीवन होते तेव्हा प्रतिमा तयार होते किंवा त्याला प्रतिमा असं म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाच्या या संदर्भाचा विचार करता आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात हे याविषयी असत्य असं विधान आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनःचक्षुपुढे आणता येणे याला म्हणतात. याच्यामध्ये संबोध, प्रतिमा, अवबोध आणि संवेदना ह्या दिलेल्या आहेत. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याच्या व्याख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. संबोध म्हणजे काय? तर संबोध म्हणजे समान गुणधर्म असणाऱ्या चेतकांचा समूह. संवेदना म्हणजे काय? तर बाह्य उद्दीपकाची प्राथमिक स्वरूपाची जाणीव करून देण्याची मानसिक प्रक्रिया. आणि प्रतिमा म्हणजे काय? तर समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनःचक्षुपुढे आणता येणे याला प्रतिमा असं म्हणतात. ही प्रतिमेची व्याख्या या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. अवबोध संबंधी मांडलेल्या समष्टीवाद दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? प्रश्नाचं स्वरूप काही विधानं आपल्याला खाली दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं विधान योग्य नाही? तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध पूर्णांशाने होतोय, भागशः नाही. पूर्णांशाने अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीच्या गोष्टी साकल्याने लक्षात येणे. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. आणि वस्तूचा अवबोध पूर्णांशाने होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेले भाग पार्श्वभूमीत ठरतात. असे 4 पर्याय दिलेले आहेत. काळजीपूर्वक याचं अवलोकन केलं असता यामधील पर्याय क्रमांक 3 ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय, हे विधान या ठिकाणी योग्य नाही. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3.
पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे तोच प्रश्न पुन्हा आलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जसाच्या तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाच्या तसा साकार होणे, हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? तर कल्पनेचे जे प्रकार आहेत ते या ठिकाणी आपल्याला त्याचा विचार करणं आवश्यक आहे. कल्पनेचे प्रकार एकूण 6 आहेत. त्यावर घटकनिहाय चर्चा करताना आपण विस्तृतपणे बोलूच. तुर्तास आपण त्यांची फक्त या ठिकाणी उजळणी करूया. तर ते कल्पनेचे प्रकार कोणते? तर पहिला आहे पुनरुत्पादित कल्पना, दुसरा रचनात्मक कल्पना, तिसरा आहे सर्जनात्मक कल्पना, चौथी आहे व्यावहारिक कल्पना, पाचवी आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना, 6वी अनिर्बंध किंवा स्वैर कल्पना. असे कल्पनांचे 6 प्रकार आहेत. आणि या ठिकाणी ज्या कल्पनांच्या विविध प्रकारच्या व्याख्या आहेत, तर ही जी व्याख्या आहे किंवा हे जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ते कल्पनेच्या या 4 पैकी कोणत्या प्रकारामध्ये घडते? तर हे पुनरुत्पादित कल्पना या प्रकारामध्ये घडते. पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय? तर पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पना पुनरुत्पादित कल्पना होत. म्हणजे जसं शाळेतला पहिला दिवस आपल्याला आठवणे किंवा एखादा जुना मित्र आपल्याला खूप दिवसानंतर भेटणे, ही सगळी जी उदाहरणं आहेत ती कल्पनेच्या या प्रकारामुळे घडतात, पुनरुत्पादित कल्पना. असं या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तर याच्यामध्ये अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा आणि स्मरण यापैकी कोणकोणत्या कल्पनांचा समावेश होतो? तर विचार प्रक्रिया ही एकल प्रक्रिया नसून त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रक्रिया एकत्रित येऊन विचार ही संकल्पना आकारास येत असते. आणि विचार या प्रक्रियेमध्ये अवबोध समाविष्ट असतो, संकल्पना समाविष्ट असतात, तर्क व चिकित्साही समाविष्ट असतात आणि स्मरणही त्यामध्ये समाविष्ट असते. त्यामुळे हे 4ही घटक या विचार प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे अ, ब, क, ड. हे सर्व या सगळ्या मानसिक प्रक्रिया विचारामध्ये समाविष्ट असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? आता अवबोधात्मक स्तराचे उदाहरण, एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे, महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे, एखादी कथा लिहिताना विचार करणे, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. इथे आपल्याला अवबोध या संकल्पनेचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आपण अगोदरच्या एका प्रश्नामध्ये पाहिलं की अवबोध म्हणजे काय? तर अवबोध म्हणजे संवेदना आणि अर्थ यांचं मिश्रण म्हणजे अवबोध. तर या 4 पर्यायांमध्ये संवेदना आणि अर्थ हे दोन्ही गोष्टी एकत्र ज्या कन्सेप्टमध्ये येतात तिथे आपल्याला अवबोध तयार झालेला दिसतो. आणि अवबोध हा या 4 पैकी अवबोधात्मक स्तराचं जे उदाहरण आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे, असा त्याचा अर्थ होतो. हा झाला या प्रश्नाचा योग्य पर्याय. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण. यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. खालीलपैकी कोणती बाब, मनोघडण यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? म्हणजे धारणेवर जे काही परिणाम करतात ग्रहण, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण, यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? तर इथे आपल्याला धारणेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार करणं गरजेचं आहे. धारणेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर ते प्रामुख्याने 8 आहेत.
अनुभवाचे स्वरूप, चिंतन, त्यानंतर पठन, अभिरुची आणि अवधान, अध्ययनाचा कालावधी, चेतकाची तीव्रता, चेतकाची अर्थपूर्णता, अनुभवानंतरचा कालावधी आणि चेतक स्त्रोत असे विविध प्रकारचे घटक हे धारणेवर परिणाम करतात आणि त्यामुळे या प्रश्नातील मानसिक पक्वता हे याचं उत्तर आहे. मानसिक पक्वता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? तर धारणेचे मापन करताना कोणती पद्धत वापरली जात नाही? तर ज्या पद्धती दिलेल्या आहेत, आता प्रत्यावहन म्हणजे आठवणे, प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणे, पुनरअध्ययन म्हणजे सराव करणे आणि पठन पद्धती म्हणजे अध्ययनाची सुरुवात, असं याचं डिटेलिंग आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे ही पद्धत याला धारणेचे मापन करताना वापरली जात नाही, असं याचा योग्य तो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोंबज व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? समाविष्ट असणाऱ्या विधानाचा आपल्याला इथे विचार करणं गरजेचं आहे. कोणते विधान समाविष्ट आहे? तर प्रतिक्रियामधील जोश वाढवणारी स्थिती, दुसरा आहे स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, तिसरं आहे साध्य गाठण्यास व वर्तनामागचा उत्साह टिकून ठेवणारी शक्ती आणि 4 आहे अध्ययनाची आवश्यक बाब. तर इथे आपल्याला स्वसंकल्पना राखण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी चाललेल्या निरंतर असल्यामुळे वर्तनाला मिळणारी जी चालना आहे ती म्हणजे प्रेरणा होय. मग म्हणून इथे आपल्याला पर्याय क्रमांक 2 स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी उत्तर चालना हे यांनी प्रेरणेच्या व्याख्येमध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पुन्हा बघा, उपपत्तीशी संबंधित. थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध, गती, अनुमान, अवकाश ज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? यामध्ये थर्स्टन यांच्या उपपत्तीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि एवढे सगळे घटक ज्या उपपत्तीमध्ये आहेत त्यामुळे आपण थोडा जर का या उपपत्तींचा विचार केला तर यामधील प्रश्न पर्याय क्रमांक 3 अनेक घटक उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3, कारण थर्स्टनने यामध्ये अनेक घटकांचा, बाबींचा समावेश या उपपत्तीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व रिकामी जागा यांनी मांडली. स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, असा या संदर्भातला एक विचार जगासमोर ज्यांनी ठेवला 1990 मध्ये. तर ही बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर आणि त्यांना सोबत होते पीटर सॅलोवी या दोघांनी मिळून ती मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? कोणता परिणाम अयोग्य आहे? व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते, व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो, त्यानंतर आहे विषम समायोजन घडून येते आणि व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. तर याच्यामधला परिणाम जे आहेत हे परिणाम कोणता अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 व्यक्तीच्या कृती आणि युक्तीतील जोम वाढतो, कृतीयुक्ततेतील जोम वाढतो, हे अयोग्य आहे. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. संरक्षण यंत्रणांच्या संदर्भातला प्रश्न आहे.
आणि मला इथे आपल्याला आवर्जून नमूद केलं पाहिजे, जसं अध्ययनाच्या व्याख्यांवरचे प्रश्न बऱ्यापैकी सर्वच परीक्षांमध्ये विचारले गेले, तसे संरक्षण यंत्रणा संबंधी प्रश्न हा निश्चितपणे विचारला जातो. त्यामुळे सगळ्या संरक्षण यंत्रणांच्या विषयी आपण जाणून घेतलेलं चांगलं असेल, त्यामुळे आपण त्याविषयीची माहिती करून घेऊया. तर ह्या संरक्षण यंत्रणांच्या संदर्भातलं हा एक प्रश्न आहे. बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न म्हणजे रिकामी जागा संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. तर इथे आपल्याला इतर प्रश्नांच्या तुलनेत सोपा असलेला हा प्रश्न आहे. आणि ही जी भावना आहे याला म्हणतात तादात्म्य. एखाद्या व्यक्तीसोबत आपले घनिष्ठ संबंध आहेत आणि त्याचा प्रभाव इतरांवर कसा पडेल याच्यासाठी सतत धडपडत राहणे, हे लोक तादात्म्य या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतात. असा हा एक भाग आहे. संरक्षण यंत्रणा दिवा स्वप्नरंजन आहे, प्रक्षेपण आहे, अशा विविध प्रकारच्या संरक्षण यंत्रणा आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्ट यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? समान घटक उपपत्ती ही सगळ्या उपपत्ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. समान घटक उपपत्तीमध्ये काय समाविष्ट केलेले आहे, तर थॉर्नडाईक यांनी 1903 साली अध्ययन संक्रमणाविषयीची एक उपपत्ती मांडली होती. ती म्हणजे समान घटक उपपत्ती. त्यांच्या मते अध्ययनाची ध्येय, तत्वे, पद्धती, तंत्रे, कौशल्ये, आशय या बाबतीत ज्या प्रमाणात समानता असेल त्या प्रमाणात मूळ अध्ययनामुळे मिळवलेले ज्ञान काय होते? संक्रमित होते. संस्कृत भाषेचे ज्ञान घेत असताना मराठी भाषेचा अनुकूल परिणाम होतो. ही आहे त्यांनी समान घटक उपपत्ती ज्या शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी मांडली, त्यांचं नाव आहे थॉर्नडाईक. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 27, बालमानसशास्त्राशी संबंधित शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? 1. परकी माणसे ओळखता येत नाहीत. 2. इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत. 3. इतरांचे लक्ष वेधून घेतात. 4. अनोळखी माणसांकडे पटकन जातात. शैशवावस्थेतील मुलांचा सामाजिक विकास, त्याच्या पायऱ्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या टप्प्यावरील मूल जे आहे शैशवावस्थेमध्ये असणारं, ते इतरांशी संवाद साधू लागते, आईकडे टक लावून पाहते, नकारार्थी आज्ञा पाळू लागते, इतर व्यक्तींना प्रतिसाद देते, अनोळखी माणसाकडे पटकन जात नाही, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देते, परकी माणसे याला ओळखता येतात आणि इतरांचे लक्ष या अवस्थेतील मुलं वेधून घेतात. त्यामुळे या वैशिष्ट्यांमध्ये पर्याय क्रमांक 3 हे इथे लागू होते. शैशवावस्थेतील मुलं इतरांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. ग्रंथी रसांमुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. 2. स्नायू मेदाची वाढ मुलींमध्ये अधिक असते. 3. प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये अधिक असते. आणि 4. मुला मुलींची शारीरिक वाढ समतुल्य असल्याने शारीरिक शिक्षणातील क्रिया ह्या समान असतात. तर यामध्ये आपल्याला याचा विचार करताना पर्याय क्रमांक 1 हे याच्यामधलं विधान हे योग्य आहे. ग्रंथी रसांमुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. तर हे विधान योग्य आहे. इतर विधानं यामधली अयोग्य आहेत. किशोर वयातील मुलांच्या जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांमध्ये या बाबीचा समावेश होतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांबाबत
खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कुशाग्र बुद्धिमत्तेचे मुलं कसे असतात? सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी अहंभावना या विद्यार्थ्यांमध्ये असू शकते. शिक्षकांसाठी हे विद्यार्थी प्रतिस्पर्ध्यासारखे असतात. अभ्यासक्रम सोपा वाटल्याने विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत. तर ही जी प्रतिभावान मुलं असतात म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी म्हणजे बिनेच्या बुद्ध्यांकाच्या कसोटीनुसार ज्यांचा बुद्ध्यांक 140 पेक्षा जास्त आहे त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेचे मुलं म्हणतात. आणि त्यांची लक्षणं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जी मुले चिंतन करू शकतात, त्यांच्या ठिकाणी सृजनशक्ती असते, अशा मुलांना अलौकिक किंवा कुशाग्र प्रतिभावंत बालके असं म्हणतात. आणि ही जी मुलं आहेत यांच्या अंगी यांची जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं यामध्ये दिलेली आहेत. फक्त याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये जे दिलेलं आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा, ही गोष्ट अयोग्य आहे. या मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना ते सगळं लागत असते आणि त्यांना जास्तीत जास्त आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जाण्याची त्यांची क्षमता सुद्धा असते. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत कठीण असा अभ्यासक्रम त्यांना जास्त आवडतो किंवा त्याला जास्त सामोरं जाणं आवडत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय, अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? व्यक्तिमत्वाच्या ज्या काही विविध व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या यासाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या व्याख्यांचा आपण विविध प्रकारच्या व्याख्यांचा विचार करणं गरजेचं आहे. त्या व्याख्या अभ्यासल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ही जी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे ही व्याख्या आहे पर्याय क्रमांक 4 जे.बी. वॉटसन यांनी केलेली ही व्याख्या आहे. तर मित्र, अशा प्रकारे TET 2018च्या परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 यामध्ये समाविष्ट असलेला जो घटक आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, या घटकाच्या विविध प्रकारच्या 30 प्रश्नांवरती आपण चर्चा केली, त्याच्या योग्य पर्यायांवरती चर्चा केली. ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष याच्या घटकांची चर्चा करू तेव्हा हे प्रश्न जास्तीत जास्त सोडवणे आपल्याला सोपं जाईल. आणि आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एक विनंती आहे की जेवढा अभ्यासक्रम आपण या घटकाचा जाणून घेणार आहोत तितकंच महत्त्व सरावाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपल्या नजरेखालून कशा जातील, त्यामधून प्रश्नांचं स्वरूप आपल्याला समजेल, काठिण्य पातळी लक्षात येईल, प्रश्नांची वारंवारता आपल्या लक्षात येईल, घटकनिहाय त्याचा भारांश तोही आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आपण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जास्तीत जास्त सराव करावा अशी आपल्याला या निमित्तानं एक विनंती करतो. आणि शाश्वत अकॅडमीच्या माध्यमातून TET 2024 साठी जी संधी आपल्याला या निमित्तानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याबद्दलही पुन्हा आपल्याला आवाहन करतो. कसं असते की आपण एखाद्या गोष्टीला सामोरं जाताना जर परिपूर्ण प्रयत्न केले तर आपल्याला समाधान असते. त्यामुळे आपण एखादी गोष्ट आपल्याकडून कमी पडेल असं वाटू नये, त्यासाठी आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्याला लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच ही शाश्वत अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याचा प्रारंभ झालेलाच आहे. आपण सगळं ते पाहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी 100 जे विद्यार्थी पहिले 100 असतील प्रवेश घेणारे, त्यांना नाममात्र फी मध्ये म्हणजे केवळ 999 रुपयामध्ये हा सगळा जो TETचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन लेक्चर्स होतील, पेपर सोल्युशन्स असतील, त्यावरची चर्चा असेल, असं सगळं त्यांना मिळणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि आम्ही आपल्या मदतीला आहोतच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजच्या या चर्चेला विराम देतो. धन्यवाद.